नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बी.एड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. आपला जो कॅप राऊंड अलॉट झालेला आहे त्यामधले होणाऱ्या तारखेमधील बदल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आपण CETCELच्या वेबसाईटवरती आलो आहोत. cetcel.mahacet.org असं टाईप करून आपल्याला इथे येता येतं. त्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. B.Ed त्यामध्ये आलेली न्यू अपडेट आपल्याला चेक करण्यासाठी B.Ed न्यूला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो जिथे आपल्याला एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं. ते म्हणजेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट्स हॅव बीन एक्सटेंडेड अंटील 28 ऑफ द जुलै 2024 वरती आपण स्क्रॉल करूया. वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला जे रजिस्ट्रेशन्स आहेत त्याची अपडेट पाहायला मिळते. वरती स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता एक्सटेंडेड आपल्याला डेट्स पाहायला मिळत आहेत. त्यानंतर रजिस्ट्रेशन मॅन्युअल, B.Ed डॉक्युमेंट लिस्ट आणि वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनची जी संख्या झालेली आहे, वाढलेली रजिस्ट्रेशनची संख्या पाहायला मिळते. ती म्हणजे तब्बल 2500 रजिस्ट्रेशन्स हे आपल्याला न्यू शेड्यूलमध्ये झालेले पाहायला मिळतात. 45,100 रजिस्ट्रेशन्स झालेले होते. त्यानंतर हे झालेली वाढ आपल्याला पाहायला मिळते. रजिस्ट्रेशन्स अजूनही सुरू आहेत आणि ते 28 तारखेपर्यंत चालणार आहेत. तर परत आपल्याला एक बाब पाहायला मिळते, ॲप्लिकेशन्स लॉकड. किती लोकांनी ॲप्लिकेशन सबमिट केले आहेत, म्हणजे तब्बल 5000 विद्यार्थी अजून ॲप्लिकेशन्स सबमिट करणं बाकी आहे. त्यांनी फक्त रजिस्ट्रेशन्स करून ठेवलेत आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता ॲप्लिकेशन्स व्हेरीफाईड, किती लोकांचे ॲप्लिकेशन्स व्हेरीफाईड झालेत तर तब्बल 35,770 इतक्या ॲप्लिकेशन्स जे आहेत ते व्हेरीफाय झालेले आहेत. CETCELने त्यांना क्लिअरन्स दिलेला आहे. आता उर्वरित जे वरचे ॲप्लिकेशन्स आहेत ते म्हणजेच तब्बल 12,700 ॲप्लिकेशन जे आहेत ते प्रोसेसमध्ये आहेत. सर्वप्रथम अगोदर त्या विद्यार्थ्यांना आपले ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करणं गरजेचं आहे, हे आपण लक्षात घ्या. मागेही डेट ज्यावेळेस आपली क्लोज झाली होती त्यावेळेस काही विद्यार्थ्यांनी फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवले होते आणि डॉक्युमेंट्स अपलोड केले नाही. डॉक्युमेंट्स अपलोड न केल्यामुळे त्यांचे ॲप्लिकेशन सबमिट झाले नाही आणि त्यांना तात्काळ थांबावं लागलं होतं. परंतु आता ह्यावेळेस डेट वाढेल की नाही हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे निश्चितपणे आपण 28 तारखेच्या अगोदरच आपले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून ॲप्लिकेशन सबमिट म्हणजेच लॉक करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला जो शेड्यूल आहे तो उर्वरित शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. आता लॉग इनला आपण क्लिक केलं आहे. याला क्लिक करताच आपल्याला लॉग इन पेजवरती जाता येतं आणि लॉग इन पेजवरती लॉग इन ID, आता लक्षात घ्या इथं लॉग इन ID कोणता असणार आहे तर BD ह्या अक्षरापासून सुरू होणार लॉग इन ID आपला इथं असणार आहे. आणि पासवर्ड जो आपला ईमेल आहे त्याच ईमेलचा पासवर्ड आपल्याला इथं काय आहे उपयोगी आहे, तो पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. आपण बॅक करून आता इथे ॲडमिशन शेड्यूल याला क्लिक करूया, जेणेकरून आपण ज्या अपडेटसाठी आतुर आहात ती डेट आपल्याला इथे पाहायला मिळेल. हे पेज ओपन झालेलं आहे. येथे B.Ed कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल 2024 याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला ओपन फाईल अशा प्रकारचे इथे एक टॅब दिसते, त्याला आपण क्लिक करूया. फाईल ओपन झाल्यानंतर आपल्याला कॅप शेड्यूल सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ज्याला आपण कॅप असं म्हणत असतो, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस इन ॲब्रिव्हिएशन इट इज कॉल्ड ॲज कॅप राऊंड TTT शेड्यूल ॲकॅडमिक इयर 2024-25 हे आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये आपली रजिस्ट्रेशन डेट जी की आता सध्या एक्सटेंड झालेली आहे, अगोदर ती 20 होती, आता 28 झालेली आहे. 28 तारखेपर्यंत आपले रजिस्ट्रेशन्स चालणार आहेत. आणि त्यानंतर ज्या बाबी आहेत म्हणजे ई स्क्रुटिनिटी, जे की CETCELचं काम आहे ते CETCEL त्याला कंटिन्यू करत राहील, ही बाब आपण लक्षात घ्या. 28 तारखेपर्यंत जरी आपले ॲप्लिकेशन्स व्हेरीफाय झाले नाही तरी कुठलीही अडचण नाही, कारण हे CETCELचं काम आहे, ते आपलं काम नाही. CETCEL त्याला बरोबर वेळेमध्ये कंप्लीट करेल. 28 तारखेनंतर सुद्धा आपल्याला नवीन शेड्यूल ज्यावेळेस येईल
त्यामध्ये आपल्याला त्याची डेट येणार आहे. आता फक्त एक बदल झालेला आहे विद्यार्थी मित्रो, जो म्हणजे आपली डिस्प्ले मेरिट लिस्ट जी होती अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ती 26 तारखेला लागणार होती. आता ती 26ला लागणार नाही, हे लक्षात घ्या. ती 26 ऐवजी आपल्याला आता लांबलेली पाहायला मिळेल. कारण आपला जो शेड्यूल आहे ह्या शेड्यूलप्रमाणे आता आपली जी डेट आहे, तर नवीन शेड्यूल जो आलेला आहे म्हणजेच वाढीव तारीख जी आहे तर ती 28/7 अशी आहे. तर 28/7 ही आपल्या 26च्या नंतरची आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला परत एक शेड्यूल येईल, ज्या शेड्यूलमध्ये आपल्याला डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट याची सेपरेट डेट पाहायला मिळेल. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट याची सेपरेट डेट आपल्याला पाहायला मिळेल. तर आता आपली कृती काय आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी म्हणजेच ज्या 35,000 विद्यार्थ्यांनी ऑलरेडी आपले ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत, फॉर्म लॉक केलेले आहेत, सबमिट केलेले आहेत, प्रिंट घेतलेले आहे, तर त्या विद्यार्थ्यांना आता पुढची कृती काय आहे, ज्या आपली अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागायला आता वेळ आहे, जेव्हा ही मेरिट लिस्ट लागेल तर काही ग्रॅव्हन्सेस जर आपले राहिले असतील, सध्यासुद्धा आपलं पोर्टल ओपन आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तुम्हीसुद्धा तुमचे जे फॉर्म आहेत ते अपडेट करू शकता. त्यामध्ये काही बदल करायचा असल्यास म्हणजेच काही एडिट करायचं असल्यास तुम्ही नक्कीच एडिट करू शकता. आता ही जी डेट आहे ही आपल्याला बदललेली पाहायला मिळेल. नवीन जो शेड्यूल येईल त्या शेड्यूलमध्ये आपल्याला ही डेट त्यात ॲड होईल. म्हणजे तोपर्यंत आपण जोपर्यंत ही लिंक ओपन आहे, न्यू रजिस्ट्रेशन्स चालू आहेत, तोपर्यंत आपल्याला एडिट करता येतं, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यांनी 35,000 विद्यार्थ्यांनी ज्यांनी फॉर्म लॉक केलेले आहेत त्यांनी याचा नक्कीच फायदा घ्यावा. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपली अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर परत आपल्याला एडिट करण्यासाठी वेळ दिला जाईल. आणि आता ही आपली मेरिट लिस्ट जी लागणार होती 2/8/2024ला, आता ती लागणार नाही. नवीन शेड्यूलनुसार तुझी डेट आपल्याला लवकरच समजेल. ज्यावेळेस ती डेट येईल त्यावेळेस नक्कीच आमच्या चॅनल आपल्याला अपडेट देईल. आमच्या चॅनलला आपण कनेक्ट राहा, लिंक राहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. तर अशा प्रकारची आपल्या BEdच्या कॅप संदर्भात अपडेट पाहायला मिळते. आपल्या कुठल्याही प्रकारचे जर क्वेरीज असतील नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता, जेणेकरून आपल्याला मदत तसेच उत्तर द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.